असलं पंचांचा निर्णय अंतिम राहील याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतो. धावपलकडे नजर टाकली तर धावपलकावरती गुंडेकर कळवतात ओमकार बेथरे 10 धावा 1 पॉइंट 1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना हो ते फा गुडगाट एक तमाशा एक दर्जेदार येतो तिथे ब्रँडेड एक लाल जवाब षटकार 6 धावा चरण खूप सुंदर आपल्याला उत्तर आता इथे आविष्कार पाहायला बोलतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने डिअर डॉग सरांसाठी मोठ्या जोरदार टाळ्या करायच्या आहेत. इथून पुढे आपल्याला आता इथे पहा मित्रांनो महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचणारे डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं होतं डिअर डॉग सर आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये त्यांचा एक आपल्याला निर्णय खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय. धोपलकावरती नजर टाकली तरी ते 16 धावा धोपलकावरती लागलं होतं. पुढे सरसामध्ये तिथे पुन्हा एकदा मोठा फटका करण्याच्या शोधामध्ये अंदाज चुकला खेळाडूचा आणि चेंडू सीमारेषा पार. खूप सुंदर आपल्याला या ठिकाणी डान्सिंग अंपायर डिअर डॉग सरांचा इथे आपल्याला सर आत्ताशे किती धावा आहेत? चौकार आहे ओके. चौकाराच्या सगळ्यांना मांड होतो धोपलकावरती 20 धावा आणि त्यानंतर आपण पाहतो की मोठा फटका खेळायचा प्रयत्न होतो तिथे सक्सेस केला चौकाराला. अंदाज खेळाडूचा तिथे चुकला आणि त्यानंतर एक मोठा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 20 धावा धोपलकावरती आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता त्यानंतर आपण पाहतो की एक जोरदार फटका खेळायचा प्रयत्न ओंकार सिरसागर फेकी ताबडतो फहा मित्रांनो इथे बडी 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 मछली जाल में आणि स्वतः गोलंदाजाने पहा मित्रांनो इथे विकेट सोडले मुकेश लोणारी. इथे कौतुक करावं लागेल डायरेक्ट हिट आणि त्याच बरोबरीत पहा मित्रांनो इथे बडी मछली जाल में मोठा मासा गळाला लागला जातोय. लोकेश लोणारी बाद. आणि तिसरं पंच कळवत आहेत फलंदाज बाद आहे. एकवीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील छोट्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की या ठिकाणी या स्पर्धेला लाभलेले डान्सिंग अंपायर डिअर डॉग सर यांच्यासाठी राठोड स्पोर्टचे सर्व सचिन राठोड सरांच्या माध्यमातून 200 करोड रुपयांचं पारितोषिक त्यांनी कळवले. त्यांचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक करेल. इथे स्वतः आपण पाहतो की तिथे बक्षिसाची रक्कम त्यांनी लिहून ठेवलेली आहे.
एक सुंदर फटका खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न होता, परंतु ओंकार होता तिथे बापा एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जोर होतो. 2 षटकानंतर धोपलकावरती इथे बनवल्यात 22 धावा 1 गडी बाद असताना. दोन षटकानंतर धोपलकावरती 22 धावा. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो की ज्या गोलंदाजानं आपण पाहतो की पहिल्या षटकामध्ये अत्यंत एक कमालीचं षटक त्यानं हाताळलं. 6 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करत आपण पाहतो की सातत्यानं कमबॅक केला देते तो गोलंदाज आपण पाहतो की वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी पृथ्वी कांबळे तर स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज आपण पाहतो की शंकर भाऊ वायकर असेल. 22 धावा धोपलकावरती असताना पाहतो पहिला छोट्या मैदानाच्या आतमध्ये ते असेल. एक सुंदर फटका होता तिथे ताबडतोब फटका खेळला आहे. गॅप सोडला, रूम बनवलाय, डीप लॉंग ऑन फोडला इथे चौकाराच्या संख्येने मोठी वाढ. धोपलकावरती 26 धावा. थँक्यू जे समोर लक्ष द्या. डीजी थँक्यू. मुख्य पदसाठी ऍक्सेस केल्यानंतर तुमचं लक्ष देऊ द्या, त्यावेळेस आपलं गाणं बंद करा. या ठिकाणी राठोड स्पोर्टचे सर्व सन्मान्य सचिनजी राठोड सर यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी डान्सिंग अंपर लाभलेले सन्मान्य डीएन रॉक सर यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक माझ्याकडे जमा केलेलं आहे. डीएन सरांना विनंती सामना संपल्यानंतर आपलं पारितोषिक घेऊन जावं मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. हो इथे भन्नाट फेकाचा चेंडू होता तिथे. हो इथे आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये वाईट चेंडूची घोषणा देत आहे डीएन रॉक सर. वाईट चेंडू अवोत्तर धावीच्या पद्धतीने होते वाढ आणि धोपलकावरती आपण पाहतोय 27 धावा 1 गडी बाद असताना. उजवी स्टेजच्या खूप बाहेरून जाणारं छोटं मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आपण पाहतो की मुख्य पंचांनी तिथे पहा त्यांच्या वेगळ्या शैलीमध्ये ते वाईट चेंडूची घोषणा निश्चित केली आणि त्यानंतर आपण पाहतो की आपण तर धावीच्या मदतीने वाढवते धोपलकावरती 27 धावा. हो इथे पुन्हा एकदा मुख्य पंच कळवतील, शांत करतील तिथे आणि त्यानंतर आपण पाहतो इथे डो चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताच आपण पाहतो की इथे आपण पाहतो की प्रेयरचा चेंडू असताना इथे पोलीस इन्स्पेक्टर सन्माननीय रवींद्रजी वांबळे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी जो फलंदाज षटकार मारणार आहे, पहिला षटकार मारणार आहे त्यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक पोलीस इन्स्पेक्टर रवींद्र वांबळे सरांच्या माध्यमातून असेल. त्यांचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक करतो, कारण की त्यांना खेळाची आवड आहे, क्रिकेट खेळाची मोठी आवड आहे. त्यांनी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की खेळ माझा अत्यंत एक आवडीचा खेळ आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की आपल्याच गावातील परिसरातील सर्व खेळाडूंना या ठिकाणी फुलाची पाकळी बक्षीस किती याला बतवड आहे, परंतु मित्रांनो मनाचा एक मोठेपणा त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंसाठी या ठिकाणी एक थोडासा छोटसा असं एक पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. परंतु ती संधी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो त्या संधीचं तुम्हाला सोड करायचं असेल तर तुम्हाला इथे पहा ती संधी निर्माण करून तुम्हाला इथे संधीचं सोड करावं लागेल. बघूयात
पुढील चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत. एक सुंदर फटका फक्त आणि फक्त चेंडूला कट केलं देते आणि त्यानंतर पाहतो चेंडू डीप थर्ड मॅट मध्ये जाऊन पोहोचला. सीमारेषा पार येईल सडी चौकार 4 धावा. बत्तीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की बत्तीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो इथे पुन्हा एकदा गुडदाट ट्रॅक वरती पृथ्वी कांबळे स्ट्राईक वरती असेल तिथे पाच शंकर वायकरला आपण पाहत आहोत. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता तिथे सक्सेसफुल होतो तिथे फटका. त्यानंतर डीप लॉंग लेग फोडला तिथे गुड काढतो एक तमाशा एक मोठा चौकार 4 धावा. खूप सुंदर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की डेव्ह रॉक्स सरांचा आपल्याला या ठिकाणी नृत्याचा आविष्कार खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांच्या डान्सच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. चौकाराच्या संख्येने मोठा वाढ होतो आणि धोपलकावरती आपण पाहतो की इथे 36 लॉस ऑफ द 1 विकेट अर्थ 36 धावा धोपलकावरती आहेत. 36 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि त्यानंतर या सामन्याचा आनंद घेण्यासाठी खऱ्या अर्थानं उपस्थित असणारे एक सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. त्यानंतर आपण पाहतो बॅक टू बॉलर होता तिथे ओंकार क्षीरसागर एक धाव घेतली आहे. सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी ज्यांचा आगमन होतोय हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजयन टीसीएलचे अध्यक्ष तथा संत यादवबाबा विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक आदरणीय दिलीप शेठ शंकरजी गाडेकर आपण सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालात. मी स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनस्वी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आणि त्याचबरोबर अध्यक्ष साहेबांना घेऊन जात होता क्रिकेटच्या रंगभरी दुनियामध्ये. तीन षटकानंतर धोपलकावरती 37 धावा आहेत. एक गडी बाद असताना और 37 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की आता 34 षटकाला होती सुरुवात. 34 षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं. संतोष कामठेला आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पाहतो की स्ट्राईक वरती असणारा फलंदाज शंकर वायकर 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळत येते 30 धावा वैयक्तिक बनवल्यात. आणि आपण पाहतो की रोहित माखेजा नॉन स्ट्राईकला उभा असणारा फलंदाज आपण पाहतो की आतापर्यंत एकही चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये खेळणार नाहीये म्हणजे अजूनपर्यंत त्याला एक स्ट्राईक मिळाले नसेल. परंतु पहा मित्रांनो याही फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे मोठी गुणवत्ता आहे आणि मोठी ताकद आहे. परंतु ती ताकद कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये निर्माण करणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल. 37 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडाखा डीप लॉंग लेगच्या डोक्यावरून एक बोटी दहाड येतो तिथे शानदार षटकार 6 धावा. स्पीडअप घ्या चला. 43 धावा धोपलकावरती असताना संतोष कामटेचं इथे 5 षटकारानं स्वागत. सॉरी चौकार आहे
आत्ताचा चौकार असेल आपण पाहतो मुख्य पंचांनी तिथे षटकार दिला होता परंतु त्यांचा निर्णय त्यांनी मागे घेतला आणि त्यानंतर त्वरित कळवलं कारण की हा चौकार असेल. चौकाराच्या संख्येत वाढ होते आणि धोपलकरवरती आपण पाहतो की वाढ होते धोपलकरवरती 41 धावा. इथे आपल्यासाठी पहा मित्रांनो प्रेक्षक मंडळींसाठी एक लकी ड्रॉ साठी एक सायकल उपलब्ध हरिजी कांचन यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहे. कोणाला 50 रुपयांचं कुपन फाडा आणि त्यानंतर आपण फाडायचं असेल तर आमचा एक प्रतिनिधी या ठिकाणी आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधा आणि 1000 रुपयांचं पारितोषिक जिंका. 50 रुपयांचं एक कुपन फाडा आणि लकी ड्रॉ साठी 1000 रुपयांचं पारितोषिक जिंका. एक मोठी नामी संधी सुवर्ण संधी येते आणि त्या संधीचं सोडं करा. 41 धावा धोपलकरवरती असताना एक फलंदाज इथे बाद 3.2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतो आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू हो इथे पहा गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू आपला हातून चेंडू होता तिथे वाईड चेंडूची घोषणा. वाईड चेंडूची घोषणा इथे आपल्याला मुख्य पंच कळवतायत. उजव्या स्टेनच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू होता परंतु आपण पाहतो की चेंडूला फॉलो केलं होतं परंतु इथे उजव्या स्टेनच्या खूप बाहेरचा चेंडू होता. अवंतर धाव त्यानंतर आपण पाहतो की इथे एक धाव घेतली तिथे एका धावीच्या मदतीने वाढू त्याने धोपलकरवरती 43 लॉस ऑफ द बट विकेट होता 43 धावा. तीन 3.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना आपण पाहतो 43 धावा धोपलकरवरती इथे बनवल्यात आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. स्वतःच्या फॉल उत्तरमध्ये चेंडू पॅकअप करायचा होता स्वतः परंतु बन्नाट वेगाचा फटका होता तिथे. हो इथे पहा दोघांचा ताळमेळ समन्वय किती महत्वाचा असतो पहा क्रिकेटमध्ये. .4 षटकाचा खेळ संपल्यानंतर धोपलकरवरती 47 धावात एक गडी बाद उसळ आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एक सुंदर फटका खेळला होता तिथे परफेक्ट बिडल केला बॅट वरती डीप कमर मध्ये चेंडूची पाठमोरी करतो खेळाडू आणि त्यानंतर इथे महाराष्ट्र पोलीस विजय काचर आपण पाहतो की चेंडूची पाठमोरी करत होते. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि त्यानंतर 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर होतो. 49 लॉस ऑफ द बट विकेट होता 49 धावा धोपलकरवरती असताना 49 धावा धोपलकरवरती आपण त्यानंतर आपण पाहतो की आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये इथे रोहित बाकीचे 2 चेंडू खेळत होते 6 धावा. एक सातत्याने चांगल्या प्रकारचे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असतो. उंच हवेमध्ये असणारा चेंडूच्या खाली हो इथे फास्ट जोड मध्ये जाऊन चेंडू पडला. नशिबानं साथ दिली तिथे आणि नशिबान 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स 2 धावेच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकरवरती नजर टाकूयात. 4 षटकानंतर 51 धावा एक गडी बाद उसळ. एकावन्न धावा धोपलकरवरती असताना आपण पाहतो 5व्या षटकाला होतो सुरुवात आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो की सागर बंडल आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. सागर बंडल सुद्धा आपण पाहतो की अचूक टप्प्यावरती नेतृत्व ठेवते कमालीची सातत्याने गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असतो आणि त्यानंतर आपण पाहतो की तितक्याच मोठ्या ताकदीचा एक मोठा ताकदवान फलंदाज आपण पाहतो शंकर वायकर आतापर्यंत 21 चेंडू खेळण्यासाठी त्याने व्यक्ती 35 धावा बनवल्यात. म्हणजे कुठेतरी धावाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत चांगला प्रयत्न आपल्या बॅटच्या माध्यमातून इथे साकारतो आणि त्यानंतर आपण पाहतो की धावाला पुढे घेऊन जात असताना त्याचा शोध मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे आपल्या बॅटच्या माध्यमातून इथे लावणार हे पाडू सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल. क्रिकेटमध्ये मित्रांनो स्वतःला सावरत इथे मित्रांनो आपल्यावरती मोठा
आत्मविश्वास टाकल्यानंतर स्वतःचा विश्वास आपल्यावरती ठेवल्यानंतर मित्रांनो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तो आत्मविश्वास सार्थ ठरू शकाल, परंतु तुमच्यावरती असणारा तुमचा विश्वास हे कितपर्यंत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाणार हे पाहणं सुद्धा तितकं महत्वाचं आहे. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे सागर बंडचा 5व्या षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये अफलातून पाहायला मिळतो. बागेसारख्यात आपण पाहतो की फ्रंट फुट वरती आला होता शंकर वायकर, बॅट वरती चेंडू प्रॉपर येऊ शकला नाहीये, डॉट चेंडू मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतो इथे डॉपल एक्सर असेल 51 धाबा. हो इथे व्हेरिएशन होतो, इथे टप्पा पडल्यानंतर थोडस बाह्य वळण घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सागर बंडचा पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी मी सांगितलं की ज्यावेळेस 5 षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती सागर बंड आला होता त्यावेळेस आपण पाहतो की मी सांगितलं तुम्हाला की या गोलंदाजाकडे चांगलं व्हेरिएशन आहे. एक पाय पुढे घेत अफलातून फटका खेळला होता तिथे सचिन काजू चेंडूवरती आडवा आलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय आणि तिथे फक्त आणि फक्त एक धाव खर्च करत अफलातून एक चांगलं शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 52 धावा, एक गडी बाद असताना बाबंड धाबा दुपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. 4.30 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर इथे बॅटबॉलचा चेंडू होता, जमिनीच्या आतून खांडून काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची पाठमोरी करतो तिथे अमोल नानावरी होता. थोडासा गोंधळला तिथे, थोडासा पंबल झाला आणि त्यानंतर आपण पाहतो की चुकीचं रूपांतर धावेत होत आहे. जेवढ्या चुका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कराल तेवढ्या चुका मित्रांनो प्रतिस्पर्धी या संघाला होत असताना दुपलकावरती 54 धावा, एक गडी बाद असताना संपूर्ण टीमला इथे नाश्ता असणार आहे. ओम कोतवालचा थोडासा डाव्या स्टेनच्या बाहेरून जाणारा चेंडू आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये इथे डिअर बॉक्सर आपला निर्णय इथे कळवत आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो की बाहेर चेंडूची घोषणा 63 धावा दुपलकावरती असताना इथे आपण पाहतो की डेड चेंडूची घोषणा, मृत चेंडूची घोषणा इथे मुख्यमंत्री कळवतात. डिअर बॉक्सर 63 धावा दुपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये ओम कोतवाल एक स्टार खेळाडू स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज आपण पाहतो. 25 चेंडू 45 धावांची बारदार खेळी, फ्लोरलेनचा चेंडू करपून समाचार ते फेकू दिला चेंडू सीमारेषा बाहेर, वाघाची दाड फोडला पहाड, शंकर भोवाईकर सेटान बाहेर सकाळ. सत्तर धाबा दुपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत आणि इथे 5.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. शंकर बायकर सारखा एक मोठा तगडा ताकदवान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे लढतोय. प्रत्येक गोलंदाजावरती इथे तुटून पडतो आणि त्यानंतर धावांचा धावेदाव तुझ्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा अक्रॉस द लाईन फटका खेळला. डीप लॉंग लेग मध्ये खेळाडू तडत असताना बंटी चालू होतो तिथे फाफेकी सुद्धा ताबडतोब गेली. एक धाव मिळाले एका धावीच्या मदतीने होते वाढ. 27 चेंडू खेळत आपण पाहतो 49 धावेवरती नाबाद असणारा शंकर वायकर एक सिंगल घेतलेल्या स्ट्राईक मध्ये रोहित माखीजा सारखा एक मोठा तगडा ताकदवान फलंदाज 6 चेंडू इथे बनवत 6 चेंडू खेळत 12 धावा त्याने वैयक्तिक बनवलं आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू आपण पाहणार आहोत. एक सुंदर फटका होता तिथे मोठी चूक होती आणि चुकीला बापी नसेल. चेंडू फरार सड चुकार. पंच्याहत्तर धावा दुपलकावरती असताना चला स्पीड अप घ्या मित्रांनो. 6 वाजून 3 मिनिटं झालेले आहेत. हो इथे ओम कोतवालचा चेंडू होता. डाव्या स्टेनच्या खूप बाहेर जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अवंतर धावेची घोषणा मुख्यमंत्री कळवतील आणि 76 धावा दुपलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतो की
वार्ड क्रमांक 5 विरोधामध्ये वार्ड क्रमांक 4 या दोन संघामध्ये मोठी लढत मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. संजय शेठ रायकर यांच्या मालकीचा असणारा संघ संजय रायकर 11 या दोन मातबर संघामध्ये, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की वार्ड क्रमांक 4 जयंत काकडे संघ मालक तर मयूर शेठ नारावरे यांच्या मालकीचा असणारा संघ या दोन मातबर संघामध्ये मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये सायंकाळच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर एक चांगला फिट मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. परंतु 2 धावा तिथे घेतल्यात, 78 धावा धोपलकावरती बनवले होते आणि शेवटच्या आपण पाहतो की आता काही चेंडू शिल्लक असताना इथून पुढे आपण पाहतो की संजय रायकर 11 हा संघ इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये किती धावा बनवणार इथे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल. ते फा गुडघा टेकत मोठा फरक खेळायचा प्रयत्न होता, तिथे प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. आपला तो एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये उमकवतवालचा पाहायला मिळतो, गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू आणि ते पहा रोहित माकेजा डॉट चेंडू खेळतो आणि त्यानंतर पाहूया आता पलकावरती 78 धावा आहेत, एक गडी बाद असताना. धावा धोपलकावरती असताना आपण पहा इथे आपला तूर एक जोरदार बारदार दिमागदार एक शानदार आणि रुबाबदार येतो तिथे रोहित माकेजाच्या बॅटमधून षटकार 6 धावा. सहा षटकार धावपलकावरती इथे बनवलं संजय रायकर 11 वार्ड क्रमांक 5 या संघाडून 86 धावा इकडे बाद असताना 84 धावा आहेत. आपण पाहतो की 7 षटके टाकण्यासाठी गुरुचा ट्रॅक वरती सागर बंडल आपण आता पाहणार आहोत. 27 चेंडू 50 धावा बनवत आपण पाहतो अफलातून फलंदाजी साकारणार आहात शंकरभाऊ वायकर. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 1.5 चेंडूची घोषणा मुख्य पंच कळत होता आणि त्यानंतर आपण पाहतो की मोठा फटका खेळायच्या शोधामध्ये होता शंकरभाऊ वायकर. बॅट वरती चेंडू शकला नाहीये. सलग 3 विकेट घेतल्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी दिलीप शेठ गाडेकर यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इथे फंबल होतो खेळाडू संतोष नितीन जोशी होता तिथे बा, परंतु आपण पाहतो की इथे 50 धावा 29 चेंडू 50 धावा अर्धी षटक खेळी इथे पूर्ण होतीये. 50 धावा शंकरभाऊ वायकर यांच्यासाठी बॅट दाखवायची शंकरभाऊ. अफलातून फलंदाजी इथे केली आणि त्याचबरोबर अर्ध षटक या स्पर्धेतलं इथे पूर्ण करतोय शंकरभाऊ वायकर. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. रिव्हर्स फुल साइड पॉवरफुल वंडरफुल येतो तिथे एक टप्पा चेंडू सुनारीच्या बाहेर चौकार 4 धावा. माजी पोलीस इन्स्पेक्टर सन्माननीय रवींद्रजी वांबळे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जो खेळाडू विकेट मिळवेल त्यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ते फार सुंदर फटका खेळायचा प्रयत्न होता त्यानंतर आपण पाहतो की डीप कव्हर मध्ये तिथे असेल
सचिन कांचूर तिथे उभा होता. दूर धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आणि त्यानंतर आपण पाहतो की दूर धावेच्या मदतीने वर्तमान धोपलकरवरती 91 धावा आहेत. 6.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना 6.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना 91 धावा इथे पूर्ण होत आहेत. पुढील चेंडू सागरबंड तयार. तर स्ट्राईक मध्ये रोहित बाकीच्या रिव्हर्स पुल साइड पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल भारदार षटकार 6 धावा. सत्त्याण्णव धावा धोपलकरवरती आपण पाहतो की 13 चेंडू 36 धावेची एक भारदार खेळी ते रोहित माकेच्या बॅट मधून स्वतःच्या पालोत्रमध्ये ते स्वतः गोलंदाज सागर बंडने झेल टिपलाय. कॉटन बोल्ट आणि फलंदाज होतो इथे रोहित माकेच्या बाद. थँक यू. चला मी बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सत्रक्षण शोधून घ्या. टीम मिटिंग करू नका. ऑर्गनायझरच्या सातत्याने ते सूचना येतात. टीम मीटिंग घेऊ नका. टीम मीटिंग घेतल्यानंतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण फॉर्मॅलिटी नोंद घ्या. इथून पुढे टीम मीटिंग घेतल्यानंतर पॅनल्टीला सामोरं जावं लागणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. बोर्ड शेटकर देशमुख आणि आपला संपूर्ण मित्र परिवार मोठ्या संख्येने सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाला. आपलं देखील स्वागत. 7 षटकानंतर 57 धावा 2 फलंदाजी ते बाद आहेत. अंतिम षटकाला सुरुवात होते. जुने चेंडू नाहीयेत. ऑर्गनायझर कमिटीला विनंती करतो की आपल्याकडे असेल तर आपण या ठिकाणी जमा करा. अंतिम षटक टाकण्यासाठी चला स्पीडअप घ्या. गोलंदाज बॉल टाकून घ्यायचे. चला नितीन जोशी अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती असेल तर स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज 29 चेंडू 50 धावा शंकर मायकर. ते मागे सरकत धरून पडवला. तिथे गॅप शोधलाय. ताबडतोब फटका खेळला. षटकार 6 धावा. एकशे 3 धावा इथे षटकाराच्या संख्येने मोठी वाढ होती. 103 धावा. स्पीडअप घ्या संतोष कामटे सर. एकशे 3 धावा धोपलकरवरती असताना आपण पाहतो की 7.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. मित्रांनो स्पीडअप घ्या. सातत्याने मी तुम्हाला सांगतो तुम्हाला फलंदाजी करायची. फिल्डिंग टीम वेळ वाचवा मित्रांनो. बॅडलाईटची अपील चालणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्या. याचा सामना आपण आजच कव्हर करायला आहोत. इथे पहा पुन्हा एकदा एका बळीनं दुसरा येतो एक राजेशाही लाजवाब वेगळा षटकार 6 धावा. चला चेंडू येतोय. डीजे 1 मिनिट थांबा. बॅक टू बॅक एका वेळेला आपण पाहतो इथे धोपलकरवरती धावा हिशोब लागले जात आहेत आणि 2 षटकार इथे शंकरभाऊ वायकरच्या बॅट मधून आपल्याला एका वेळेला पाहायला मिळत आहेत. तिसरा येणार की काय परंतु पुन्हा एकदा सफल होत मोठा फटका 2 षटकार पाठोपाठ चौकार खेळलाय. 4 धावा. एकशे 13 धावा धोपलकरवरती असताना
7.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर 113 धावा धोपलकावरती पुन्हा एकदा नितीन जोशीला मोठा आसमान एका फळीनं फार बिघडलो लाजवाब षटकार 6 धावा अत्यंत दूरवरचा उत्तुंग षटकार चरण एकशे 19 धावा इथे बनवलाय संजय रायकर हिला बावडी असं गाड 122 धावा या स्पर्धेतला हाय स्कोर आहे 122 धावा इथे हाय स्कोर रेकॉर्ड इथे बोलणार की काही पव्या संजय रायकर हिला बडा संघ 7.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना 119 धावा बनवलं त्यानंतर पुन्हा एक दफा गुरगाट एक तमाशा एक बारदार षटकार 6 धावाचे रन थँक्यू 125 धावा थँक्यू डीजे डोंगरे बराटा ऑरियन्स या संघाचा हाय स्कोर इथे होतो 122 125 धावा इथे बनवलं संजय रायकर हिलेवाडा संघानं 34 चेंडू 78 धावांचा इथे आपलातून एकच भारदार खेळ साकारणारा फलंदाज शंकरभाऊ वायकर सिंगल घेतल्याने एकच धाव घेत असं सांगितलं नकार